नमस्कार, दीपक पळसुले चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून। पुणे शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढले। कुख्यात गुंड शरद मोहोळने त्याच्यावर आज भर दिवसा त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। आर्थिक वाद आणि जमिनीच्या वादातून मोहोळची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात आणि चौकशीत समोर आलंय। कोथरूडच्या सुतारदरा परिसरात मोहोळवर दुपारी 1:30 वाजता हल्ला झाला। 3 हल्लेखोर बाईकवरून आले होते। शरद कधी घराबाहेर पडतो याची ते वाटच पाहत होते। शरद जसा घराबाहेर पडला तशा त्याच्यावर 4 गोळ्या झाडण्यात आल्या। हल्ल्यात शरद गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र 2 तासांनी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। हत्येचे प्रयत्न, खंडणी, अपहरणासारखे अतिशय गंभीर गुन्हे शरद मोहोळवर दाखल होते। मोहोळच्या हत्येच्या निमित्तानं पुण्यात पुन्हा मोठं गँगवॉर सुरू झाले की काय असा प्रश्न सामान्य नागरिक विचारतायत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ। पुण्यातून मंदार गोंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, शरद मोहोळची हत्या झालेली आहे, काय नेमकी माहिती हाती येते, काय अधिकचे अपडेट आहेत? माझ्या पाठीमागे शरद मोहोळच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। पोलिसांनी शरद मोहोळला उपचारांसाठी आधी कोथरूडमधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र त्या ठिकाणी शरद मोहोळची प्रकृती सुधारली नाही किंवा किंबहुना त्या हॉस्पिटलमध्ये आणण्याच्या आधीच तो मृत झालेला होता आणि त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी या ससून रुग्णालयातल्या शवागारामध्ये आणण्यात आला। इथं त्याच्या पाठीराख्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। इथं तणावाचं वातावरण आहे। ज्या ठिकाणी घटना घडली कोथरूडच्या सुतारदारामध्ये तिथे देखील तणावाचं वातावरण आहे आणि दोन्ही ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। पोस्टमॉर्टम होऊन शरद मोहोळचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या किंवा त्याच्या सहकाऱ्यांच्या ताब्यात नेण्यास आणखी वेळ लागणार आहे आणि त्यानंतर अंत्यविधी केले जातील आणि ते करताना साहजिकच पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला जाणार आहे सगळ्या ठिकाणी। शरद मोहोळवरती गोळीबार कोणी केला, त्याची हत्या कोणी केली याचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे। मात्र शरद मोहोळच्या जवळच्याच लोकांकडून हे कृत्य घडलेलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे। जे शरद मोहोळच्या गेल्या काही काळापासून जवळ होते किंवा त्याच्यासोबत काम करत होते अशांपैकीच काहींनी काही आर्थिक वादातून बिनसल्यामुळे हे कृत्य केलं असावं अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे। मात्र पोलिसांचा तपास जो आहे तो सर्व दिशेने सुरू आहे। त्यामुळे स्वाभाविकच आता तपासातून काय नेमकं पुढे येतं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।